स्वर्गीय आईवर लिहिलेल्या 4-5 ओळी आधी सादर करते आणि मग माझी कविता घेते. भेगाळलेल्या हाताने ती आमच्यासाठी तव्यावरची भाकर मऊ करत होती. भेगाळलेल्या हाताने ती आमच्यासाठी तव्यावरची भाकर पाणी लावून मऊ करत होती. तोच ओलावा तिच्या हातांच्या भेगांमध्ये शिरला असता तर किती बरं झालं असतं. औषधी आणून मलमपट्टी करण्या इतकंही द्रव्य नव्हतं आमच्यापैकी कुणाकडे. औषधी आणून मलमपट्टी करण्या इतकंही द्रव्य नव्हतं आमच्यापैकी कुणाकडे. पण तरी पराकोटीचे प्रयत्न करून ते शोधून आणलंही मी. पराकोटीचे प्रयत्न करून ते शोधून आणलंही मी. तोपर्यंत भाकरी शिजली पण ती मात्र करपली. कवितेचं शीर्षक आहे न्यायालय. कवितेचं शीर्षक आहे न्यायालय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली दरी पुसण्याचा छोटासा माझा प्रयत्न. सगळेच म्हणतात जगणं मरणं नसतं कधीच हातात. सगळेच म्हणतात जगणं मरणं नसतं कधीच हातात. तुटेल नशिबाची दोरी तेव्हाच सगळे जातात. सगळेच म्हणतात जगणं मरणं नसतं कधीच हातात. तुटेल नशिबाची दोरी तेव्हाच सगळे जातात. मग आत्महत्या म्हणजे नेमकं काय? आत्महत्या म्हणजे नेमकं काय? वाहतात सगळेच तिच्या ओघात. नसताना जगणं मरणं हातात मग तरीही बोलतो पैसे खातात. कसला हा देव नि कसलं हे देवपण. वैष्णवांच्या मांदियाळीत चक्क अपघाती मरण. वाचलात तर कृपा त्याची. वाचलात तर कृपा त्याची आणि नाही वाचलात तर त्याचीच ओढ. वाचलात तर कृपा त्याची आणि नाही वाचलात तरी त्याचीच ओढ. असलं कसलं हे न्यायालय जिथे आरोपीच्या पिंजऱ्यातही देवच गोड. जिथे आरोपीच्या पिंजऱ्यातही देव. धन्यवाद. अतिशय मार्मिक प्रश्न आमच्या पुढे ठेवले आपण आभार व्यक्त करतो. आणि यानंतर ज्यांनी या जिल्ह्याचं नाव हिंदी साहित्य मालेत वर्णवलं, कविता हिंदीत दिली असे डॉक्टर जगदीश बोरा साहेब यांना विनंती करतो की आपण आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. डॉक्टर जगदीश बोरा. सर्वांनी आईवर कविता लिहिली, वडिलांवर कविता लिहिली, मी बायकोवर कविता ऐकतो. सगळ्यांचा आपुलकीचा विषय आहे. बायको ती बायकोच असते. बायको ती बायकोच असते. कोणासमोर बोलायचं नसते. बायको ती बायकोच असते. कोणासमोर बोलायचं नसते. असते तेव्हा कटकट वाटते. असते तेव्हा कटकट वाटते. नसते तेव्हा हुरूर वाटते. असते तेव्हा कटकट वाटते. नसते तेव्हा हुरूर वाटते. येता जाता बोलत असते. येता जाता बोलत असते. बोलण्यात नकळत उपदेश असते. येता जाता बोलत असते. बोलण्यात नकळत उपदेश असते. बायको ती बायकोच असते. हे घेतलंय का ते घेतलंय का वारंवार सांगत असते. हे घेतलंय का ते घेतलंय का वारंवार सांगत असते. ती नसताना नेमकं तेच विसरत असते. वारंवार सांगत असते. ती नसताना नेमकं तेच विसरत असते. दिवसभर राब राब राबत असते. दिवसभर राब राब राबत असते. नेहमी हाती कामच असते. दिवसभर राब राब राबत असते. नेहमी हाती कामच असते. घराला घर पण बायकोमुळं येते. घराला घर पण बायकोमुळं येते. बायको ती बायकोच असते. बायको जीवनभरची साथ असते. बायको जीवनभरची साथ असते. न कळत आत्मविश्वास असते. बायको जीवनभरची साथ असते. न कळत आत्मविश्वास असते. हताश अबोल झाल्यानंतर बायकोची साथ असते. हताश अबोल झाल्यानंतर बायकोची साथ असते. रागाच्या भरात बोलत असते. रागाच्या भरात बोलत असते. काळजी पण करत असते. रागाच्या भरात बोलत असते. काळजी पण करत असते. स्वतः कितीही बोलली तरी दुसरं बोललेलं आवडत नसते. स्वतः कितीही बोलली तरी दुसरं बोललेलं आवडत नसते. बायको ती बायकोच असते. बायको दुधावरची साय असते. बायको दुधावरची साय असते. द्रोणाखालची पत्रावळ असते. बायको दुधावरची साय असते. द्रोणाखालची पत्रावळ असते. ममतामय माया असते. वटवृक्षाची छाया असते. ममतामय माया असते. वटवृक्षाची छाया असते. आता सुजाण श्रोते हो याला काय म्हणायचं आपण? सुजाण श्रोते हो याला काय म्हणायचं आपण? कळत न कळत प्रेमच असते.
मी सकाळी 8 वाजतापासून या कवी संमेलनाच्या साहित्य संमेलनाच्या नियोजनात इथे आहे. मी रिसोडवरून आलेलो आहे आणि आज एकट्याच आलो. बायको सोबत नाही. खूप आनंद होता आत्तापर्यंत बायको सोबत नसल्याचा. सरांनी बायकोची आठवण काढून दिली. 30 दहशत तीच भीती पुन्हा निर्माण झाली. अजून रिसोडला जायचंय आणि सरांना माझा सल्यूट आहे की त्यांनी एवढी छान बायकोवरची कविता या ठिकाणी वाचली आणि त्यांची बायको इथे उपस्थित असताना त्यांनी कविता वाचली. त्याबद्दल सरांचं टाळ्यांनी जोरदार स्वागत केलं. बायको वहिनी साहेबांचं अभिनंदन. तुम्ही त्यांना अजूनही या वयात कविता वाचू देता. बायको असा धागा असतो की मुलामध्ये मुलीमध्ये नवऱ्यामध्ये मध्यस्थी करणारा एक धागा असतो. मी शाळेतून आलो. मला रोज बातम्या पाहायची सवय. आलो, दरवाजा उघडला, हॉलमध्ये गेलो, हातपाय धुतले, फ्रेश झालो. आमचं कार्टून पोरगं छोटं आधीच कार्टून पाहत होतं. मी गेलो, त्याच्या हातांना रिमोट झिसकला आणि ABP माझा लावलं. ते जोरजोरात रडायला लागलं. ते जसं रडायला लागलं त्याची मम्मी आली. म्हणजे काय झालं? म्हणे मला कार्टून पाहायचं होतं, पप्पा बातम्या पाहिले. मग ते जोरजोरात अजून रडायला लागलं. मला कार्टून पाहायचं होतं, पप्पा बातम्या पाहायला लागले. त्याचा रडण्याचा आवाज जोरात सुरू झाला. ही गेली आणि पटकन त्याला कानपट्टीत एक चापट मारली. म्हणे पप्पा थकून आले, त्यांना बातम्या पाहू दे. नाही म्हणे मला कार्टून पाहायचं. मूर्खा म्हणे पाहू दे. पप्पा आले म्हणे पप्पाला बातम्या पाहू दे. नाही म्हणे मम्मी मला कार्टून पाहायचं. पुन्हा एक चापट मारली. पप्पाला बातम्या पाहू दे. नाही म्हणे मला कार्टून पाहायचं. मग माझ्या मिसेसनी तुला कार्टून पाहायचं म्हणे, पप्पाला बातम्या पाहू दे आणि तू पप्पाकडे पाहे म्हणे. म्हणजे बायकोचा विरोध कसा होईल काय सांगता येत नाही. पुण्याच्या गोरा सरांचे आभार व्यक्त करतो आणि यानंतर कारंजा आलेले कवी आदरणीय गजानन शिले यांना निमंत्रित करतो. कृपया आपली रचना आमच्या सर्वांसमोर मांडावी. गजानन शिले, कारंजा. या संमेलनात डॉक्टर वैभव देशमुख यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. डॉक्टर वैभव देशमुख गजानन शिले यांना कवितेसाठी आमंत्रित करतो आणि आयोजकांना विनंती करतो या नुकतंच निमंत्रित झालेल्या वैभव देशमुख यांचा सन्मान आपण करा. एक छोटीशी गझल सादर करतो. आनंदाने जीवन जगणे नाही जमले. आनंदाने जीवन जगणे नाही जमले. अंधाराला गायब करणे नाही जमले. आनंदाने जीवन जगणे नाही जमले. अंधाराला गायब करणे नाही जमले. धावत गेलो थोडा तेव्हा, धावत गेलो थोडा तेव्हा ठोकर बसली. धावत गेलो थोडा तेव्हा ठोकर बसली. घावा नाही वेळ चुकवणे नाही जमले. घावा नाही वेळ चुकवणे नाही जमले. दुष्काळाने केला मोठा खून खराबा. दुष्काळाने केला मोठा खून खराबा. आईला कुंकास टिकवणे नाही जमले. आईला कुंकास टिकवणे नाही जमले. तू शिरली माझ्या हृदयी अन फूल उगवले. तू शिरली माझ्या हृदयी अन फूल उगवले. पाऱ्याला चिमटीत पकडणे नाही जमले. पाऱ्याला चिमटीत पकडणे नाही जमले. मी काळाला विनवित आहे. मी काळाला विनवित आहे. थांब जरासा. मी काळाला विनवित आहे. थांब जरासा. मनासारखे जगणे अजूनी नाही जमले. मनासारखे जगणे अजूनी. की आयुष्य मनासारखं जमायला काही फार लागत नसते, तर दोन सुखाच्या घासावरही भागत असते. दोन सुखाच्या घासावरही भागत असते. जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते. पूर फुटावा इतके धावत असतो आपण, म्हणून जमत नाही खरं तर मनासारखं जगणं म्हणून जमत नाही. तर दोन सुखाच्या घासावरही भागत असते. जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते. पूर फुटावा इतके धावत असतो आपण, पण मृत्यूचेही स्टेशन येथे लागत असते. जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते. दोन सुखाच्या घासावरही भागत असते. हे जगणं तुमचं माझं सुखकर करण्यासाठी,
कारंजा इथून आले आदरणीय गजानन कदम सर. कवितेचं शीर्षक आहे तरीही आम्ही पेरत जातो, तरीही आम्ही पेरत जातो. दमच्या सर्वांगी खडतर प्रवासात, दमच्या सर्वांगी खडतर प्रवासात साप विंचवांच्या कपारीत आशावादी बोटं खुपसून, साप विंचवांच्या कपारीत आशावादी बोटं खुपसून चढतोय डोंगर. भरत नाही सूर्याच्या औदार्याने मिळालेल्या दाहक जखमा, भरत नाही सूर्याच्या औदार्याने मिळालेल्या दाहक जखमा. आणि चंद्र खिपलतोय ओलसर अंधार दिखाऊ सांत्वन. हवेनी विंचरलेल्या ढगांच्या विरळ केसातून, हवेनी विंचरलेल्या ढगांच्या विरळ केसातून टपकत नाही टिपूसभर पाणी. रीती भातीनुसार पोचते पद्धतशीर आश्वासनांची खैरात, रीती भातीनुसार पोचते पद्धतशीर आश्वासनांची खैरात. पूर्तता सदैव टांगलेली आत्महत्येच्या फासासारखी. जीवनभर कुजवलेली माफक स्वप्ने, जीवनभर कुजवलेली माफक स्वप्ने तुडवतोय निपाझर अढळ वर्तमान टाचेखाली. जीवनभर कुजवलेली माफक स्वप्ने तुडवतोय निपाझर अढळ वर्तमान टाचेखाली. तरीही आम्ही पेरत जातोय अथक, तरीही आम्ही पेरत जातोय अथक जमिनीच्या गर्भात परिश्रमाचं बीज. तरीही आम्ही पेरत जातोय अथक जमिनीच्या गर्भात परिश्रमाचं बीज. सृष्टीला सकस ओम येण्यासाठी, सृष्टीला सकस ओम येण्यासाठी. धन्यवाद. हॅलो. तरीही आम्ही पेरत जातो म्हणजे भवताल कितीही विरोधी असला, घामाला दाम मिळत नसलं तरीही दरवर्षी इमान इतबारे आपल्या घामानं या मातीचा सत्कार करण्याचं काम शेतकरी कायम करत असतो. कारण शेतकऱ्या एवढा आशावादी प्राणी जगात दुसरा मला दिसत नाही. त्याची परिस्थिती अशी आहे की पिकवलं तरी वांदा, नाही पिकवलं तरी वांदा, पिकवलं तरी वांदा, नाही पिकवलं तरी वांदा. आमचाच जीव घेतो, आमच्या तिडीला आमचाच खांदा. पिकवलं तरी वांदा, नाही पिकवलं तरी वांदा. आमच्या तिडीला आमचाच खांदा. ऊस काय कापूस काय आमच्या तिडीला आमचाच खांदा. या दलालांच्या बाजारात बाप माझा हमाल आहे. आणि जगावं की मरावं हाच खरा सवाल आहे. जगावं की मरावं हाच खरा सवाल आहे. अनेक कथा झाल्या, अनेक कादंबऱ्या झाल्या, अनेक अधिवेशनं झाली, अनेक पक्ष झाले, सत्तांतरे झाली. मात्र या जगाचा पोशिंदा असणारा माझा बाप आणि त्यातल्या त्यात आमच्या विदर्भातला आमचा शेतकरी बाप, याचा जगण्या मरण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. आजच्या सकाळचाच लोकमत बघा, एकाच कुटुंबातल्या 4 जणांना आत्महत्या करावी लागते. आणि या वाशिममध्ये त्याच प्रश्नावर हे वत्सगुल्म साहित्य संमेलन होते. ही विदारक परिस्थिती आहे. कधीतरी हे चित्र तुमच्या माझ्या प्रयत्नाने बदलो ही आशा व्यक्त करून यानंतर मी पाचारण करतो उज्ज्वलाताई मोरे यांना. सर्वप्रथम हे पहिलं संमेलन आहे की जिथे आणखी सूचना आली की थोडक्यात आटपा लवकर आटपा. त्याच्यामुळे येऊ द्या शब्दांना भर, रात्र आपलीच आहे. येऊ द्या शब्दांना भर, होऊ दे शब्दांचा गजर, रात्र आपलीच आहे. कवी संमेलन काय असते कळून जाऊ दे साऱ्यांना. कवी संमेलन काय असते कळून जाऊ दे साऱ्यांना. येऊ द्या शब्दांचा कहर, रात्र आपलीच आहे, रात्र आपलीच आहे. खरं तर कविता सादर करताना पुष्कळ वेळ झालेला आहे आणि अशी एक सूचना आली होती की आपण काहीतरी हलकं फुलकं सादर करू. ठीक आहे. मरायचे तर भीती कशाला, मरायचे तर भीती कशाला, झुरायचे तर तिथी कशाला. मरायचे तर भीती कशाला, झुरायचे तर तिथी कशाला. समर्पणाच्या उंबरठ्यावर अर्धी ओंजळ रीती कशाला. समर्पणाच्या उंबरठ्यावर अर्धी ओंजळ रीती कशाला. अशी दाद जर द्याल तर मी कविता चालूच ठेवेन. स्पर्शू नकोस नजरेनेही नजरेच्या या तारा, स्पर्शू नकोस नजरेनेही नजरेच्या या तारा. विद्युत प्रवाह यातला जिवंत अजून आहे, विद्युत प्रवाह यातला जिवंत अजून आहे.
लाख चांदण्या नभी असू दे कोणाची ना गणती. लाख चांदण्या नभी असू दे कोणाची ना गणती. तू तेजस्वी सूर्य नभाचा मी देव्हाऱ्यातील पडती. तू तेजस्वी सूर्य नभाचा मी देव्हाऱ्यातील पडती. रोप लावले पाणी टाकले फूल आले फांदीला. रोप लावले पाणी टाकले फूल आले फांदीला. तूच कसारे अडून बसलास अहंकाराच्या दांडीला. तूच कसारे अडून बसलास अहंकाराच्या दांडीला. आता एवढी वाहवाही केली. एक कविता सादर करते. ह्या माझ्या स्पर्श चारोळी संग्रहातील माझ्या चारोळ्या होत्या. त्याने आपल्यावर गारुड केलं चांगलं वाटलं. आता एक कविता आपल्या संमतीने सादर करते. मॅडम माझ्या शिक्षिका आधी मॅडमने चारोळ्या सादर केल्या. मॅडम आम्हाला असंच वाढत शिकवण ज्ञान देत गेल्या. 4 दुनी 8 4 त्रिक 12 मॅडमच्या चारोळ्या होत्या. नंतर आठवड्या सुरू झाल्या. आता 12 ओळीची कविता मॅडम ऐकवतात. मॅडम सादर आमंत्रित आहे. प्रत्येक मिनिट. कवितेचं शीर्षक आहे काय करू. वेळ लावले मज शब्दांनी उपचाराचे काय करू. वेळ लावले मज शब्दांनी उपचाराचे काय करू. हार तुरे शाल श्रीफळ सत्काराचे काय करू. हार तुरे शाल श्रीफळ सत्काराचे काय करू. शब्द माझा लाख मोलाचा. शब्द माझा लाख मोलाचा उपयोगी पडो जगात साऱ्या. शब्द माझा लाख मोलाचा उपयोगी पडो जगात साऱ्या. उगाच शब्दातल्या त्या अधिकाराचे काय करू. उगाच शब्दातल्या त्या अधिकाराचे काय करू. दिवे लावले उजेड केला केली विद्युत रोषणाई. दिवे लावले उजेड केला केली विद्युत रोषणाई. उभा राहतो खना काढून त्या अंधाराचे काय करू. उभा राहतो खना काढून त्या अंधाराचे काय करू. वाहवा झाली टाळ्या झाल्या ठसा उठला हृदयावरती. वाहवा झाली टाळ्या झाल्या ठसा उठला हृदयावरती. केले तरीही मनापासून त्या आभाराचे काय करू. केले तरीही मनापासून त्या आभाराचे काय करू. दिले शब्दांनी सहृदयी तुम्हासारखे लाख मला. दिले शब्दांनी सहृदयी तुम्हासारखे लाख मला. हिरे मोती जवाहिऱ्याच्या अलंकाराचे काय करू. साथ असावी तुझीच सजदा. आपण बायकोवर कविता म्हटली म्हणून नवऱ्यासाठी ह्या 2 ओळी मी इथे लावले आहेत आता. साथ असावी तुझीच सजना शेवटच्या या श्वासा इतकी. साथ असावी तुझीच सजना शेवटच्या या श्वासा इतकी. तुझ्याशिवाय मी भरलेल्या या संसाराचे काय करू. तुझ्याशिवाय मी भरलेल्या या संसाराचे काय करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपले आभार व्यक्त करतो आणि यानंतर आमंत्रित करतो ज्योती देशमुख यांना. कृपया आपली कविता पुन्हा ठिकाणी सादर करावी. ज्योती देशमुख या कवितेला विनंती करतो आपली कविता या ठिकाणी सादर करावी. सर्व कवींना विनंती करतो प्रस्तावना न करता आपण कविता थेट सादर करावी. मला वाटलं की इतक्या लवकर माझं नाव मी रिलॅक्स बसलेले होते. माझ्या कवितेचं नाव आहे मी जगते माझ्या तालात. मी माझ्या तालात. पण ही कविता म्हणण्यापूर्वी मी पण 4 ओळी म्हणू इच्छिते. कारण जेव्हा घंटा वाजते हा पाठ आठवला आणि संधी मिळाली त्याचं सोनं करा. मॅडम थेट कविता सादर करा. 4 ओळी वगैरे करण्यापेक्षा कविता सादर करावी विनंती आहे. ऋतला काटा काढून टाका. ऋतला काटा काढून टाका. जपून टाका पाऊल वाटा. जीवनाच्या वाटेत नको मनाचा वाटा. आपल्यांपासून वळणारा नको तो फाटा. नकळत घातलेला मनाचा वाटा. वाट्यात आठवा आठवणींचा साठा. मग आठवतीला सुखदुःखांच्या लाटा. मग आठवतील सुखदुःखांच्या लाटा. येतील जातील त्याही लाटा. मग कशाला रचता या भिंतीसाठी विटा. मग कशाला रचता या भिंतीसाठी विटा. असा हा रुतलेला काटा ठेवला तो तसाच काटा. तर थांबतील तुमच्या पायवाटा. तर थांबतील तुमच्या पायवाटा. असा हा काटा रुतलेला काटा काढून टाका लवकर काटा. मी माझ्या तालात.
मी जगते माझ्या कालात हा जन्म पुन्हा नाही भाग्यात. मी जगते माझ्याच कालात हा जन्म पुन्हा नाही भाग्यात. जे जे येईल वाट्याला आपल्या त्याचा फक्त आनंद पुरे जगण्याला. जे जे येईल वाट्याला आपल्या त्याचा फक्त आनंद पुरे जगण्याला. सुखदुःखांच्या या संवेदना मनाच्या शहारे असोवा काटे झेलायच्या. सुखदुःख या संवेदना मनाच्या शहारे असोवा काटे झेलायच्या. नको नको ते उसने शहाणपण कसं जगायचं ते ठरवायचं आपण. नको नको ते उसने शहाणपण कसं जगायचं ते ठरवायचं आपण. नको लाचारी पुन्हा सांत्वनाची मनानेच घालावी समजूत मनाची. नको लाचारी पुन्हा सांत्वनाची मनानेच घालावी समजूत मनाची. संस्कार मूल्यांचे धडे गिरवू ठासून चुकायचे नाही कदा जाणून बुजून. संस्कार मूल्यांचे धडे गिरवू ठासून चुकायचे नाही कदा जाणून बुजून. मैत्रीचे फूल उमलेल कधीतरी जीवनाच्या वाटेवर या अंतरी. मैत्रीचे फूल उमलेल कधीतरी जीवनाच्या वाटेवर या अंतरी. निश्चय माझा सांगून ठेवेल वैखरी बदलणार ना माझी मी या भुवरी. निश्चय माझा सांगून ठेवेल वैखरी बदलणार ना माझी मी या भुवरी. आकार ठेवेल माझ्या स्वरूपाला दाखवेल मीही या विश्वरूपाला. आकार ठेवेल माझ्या स्वरूपाला दाखवेल मी या विश्वरूपाला. न होणार कुटकुटली मनोरंजनाची शोधेल मला वेळ ही जपायची. न होणार कुटकुटली मनोरंजनाची शोधेल मला वेळ ही जपायची. सोसले अनेक वारे या जगण्यात नाही मागितला मी कुणाचा हात. सोसले अनेक वारे या जगण्यात नाही मागितला मी कुणाचा हात. पेलली अनेक वादळे या वर्तुळात का घाबरायचे या क्षुद्र संकटात. पेलली अनेक वादळे या वर्तुळात का घाबरायचे या क्षुद्र संकटात. अंतरीचा साध अंतरातला राजा चुकायचे ना कधी निर्धार माझा. अंतरीतला साध अंतरातला राजा चुकायचे नाही कदा निर्धार माझा. चालताना वाटेवर अनेक काचा सत्याला कायम अजरामर वाचा. चालताना वाटेवर अनेक काचा सत्याला कायम अजरामर वाचा. सत्याला कायम अजरामर वाचा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. लोक नवीन नवीन कविता लिहितात. आमचं थोडंसं नाव झालेलं आहे. एक जण माझ्याकडे कविता घेऊन आला. खूप साऱ्या कविता लिहिलेल्या होत्या. मला एक छोटे बाळ आहे. ते बाळ रडत होतं म्हणून माझी मिसेस बाहेर गेलेली होती आणि त्या बाळाला घेऊन बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर एक जण कविता घेऊन आला. दरवाजाची बेल वाजवली. मी दरवाजा उघडला. म्हणे गांगुळे सर तुम्हीच का? म्हटलं हो. म्हणे सर अमुक अमुक ठिकाणून आलो. माझं नाव अमुक अमुक आहे. मला काही कविता तुम्हाला ऐकवायच्या. मी म्हटलं ठीक आहे बसा. मी त्याला बसवलं. आपली भारतीय संस्कृती आहे. आदरातिथ्य करण्याची संस्कृती आहे. मी त्याला म्हटलं आपण कविता नंतर ऐकू, आधी आपण चहा घेऊ. आता ही घरी नव्हती. चहा मला करायचा होता. मी आत्तापर्यंत कधी चहा केला नाही. मग मी किचनमध्ये गेलो. तो हॉलमध्ये बसलेला होता. मी गेलो. गॅस चालू केला. पातेलं ठेवलं. इकडे तिकडे झांबवलं. मला साखरेचा डबा सापडला. साखर टाकली. मला चहा पावडर सापडली. चहा पावडर टाकली. चहा उकळत होता. चहा उकळला आणि कप घेतला. बशी घेतली. पण चहा करायची चाळणी सापडली नाही. मी इकडे तिकडे शोध घेतला. महिला मंडळ व्यवस्थित सर्व एका ठिकाणी ठेवते पण ती चहा गाळणी मला सापडली नाही. मग त्याच्या बाजूला एक कपडा होता. तो कपडा घेतला. त्या कपवर ठेवला. चहा गाळला आणि चहा त्याला नेऊन दिला. त्यानं चहा पिला आणि आमच्या कविता ऐकून एकमेकाला सुरू होत्या. तेवढ्यात माझी मिसेस बाळा घेऊन बाहेरून आली. मग तिने बघितलं आम्ही कविता एकमेकाला ऐकायलो आणि एक चहाचा कप तिथे ठेवलेला होता. त्या एकट्याने तो चहा पिला. मी काही पिला नव्हता. मग हिला कुतूहल वाटलं. हिने मला किचनमध्ये गेली आणि मला आवाज दिला. अहो म्हणे इकडे या. मी गेलो. म्हटलं काय? का म्हणे कोण आहे? म्हटलं अमुक अमुक आहेत कविता ऐकवायला आले. नवीन आहेत कविता ऐकायला लागलो. मग म्हणे चहा कोणी केला? म्हटलं मी केला. म्हणे खरंच का? म्हटलं तुझी शपथ मीच केला. मग म्हणे गाळला कशानं? म्हणलं या कपड्यानं. म्हणलं गाळणी कुठे? गाळणी शेजाऱ्याने नेलेली आहे म्हणे. मग खरंच म्हणे या कपड्यानं गाळला का? म्हणे या कपड्यानं गाळला.
मग म्हणे अहो कपडं होईल का म्हणे उडकं थोडी हो म्हणे आपल्या बाबूचा बाळा तर होईल म्हणून राज्यातील म्हणजे विनोद कुठून येईल कसं येईल काय सांगता येत नाही. अशा विविध विनोदाच्या किस्स्यांना जोडण्यासाठी ज्यांच्याकडे बघून आम्ही विनोद आणि कविता शिकलो असे आमचे गुरुवर्य आदरणीय भारत लादे सर यांना विनंती करतो कृपया आपण या मंचावर या कवितेच्या किस्स्यातून आम्हाला प्रबोधन करावं. आदरणीय भारत लादे सर. आई झाली, बाप पण झाला, नवरा झाला आणि बायको पण झाली. आता एकदा नवरा बायकोला एकत्र ऐकूया. काही दिवसापूर्वी नागराज मंजुळेजींनी एक चित्रपट काढला ज्याने सगळ्या चित्रपटसृष्टीचे रेकॉर्ड तोडले आणि त्या चित्रपटातल्या त्या नायक नायिकाचं नाव सगळ्यात ज्याच्या कुणाच्या तोंडी नसेल असा महाराष्ट्रात माणूस सापडणार नाही का. मी असा विचार केला की ते दोघांची पात्र आपल्या आयुष्यात विनवून घेऊन जर आपण असं आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य त्यांच्यासारखं जगलं तर कसं होईल आणि अख्खं आयुष्य आरची परशा म्हणून जगायला काय हरकत आहे. असा विचार करून आमचा संपूर्ण संसार या एका गीतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. द्रुपदाला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, सहकार्य पाहिजे. संसार आपुला खट्टा मिठा, संसार आपुला खट्टा मिठा, मी निंबू तू मिरची, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची. स्वभावाने तू तर राणी बरीच साधी भोळी, अडल्या बिडल्यास काळामध्ये तूच मला सांभाळी. स्वभावाने तू तर राणी बरीच साधी भोळी, अडल्या बिडल्या काळामध्ये तूच मला सांभाळी. चोरून बघते गाणी हसते, चोरून बघते गाणी हसते, आल्या गेल्या सरशी, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची. थोडं भांडण लाडी गोडी थोडी छेडा छेडी, थोडं भांडण लाडी गोडी थोडी छेडा छेडी. यातून वाढे संसारातील अवीट असली गोडी, यातून वाढे संसारातील अवीट असली गोडी. अशीच खेळू जिनगानी भर, अशीच खेळू जिनगानी भर, मजेत संगीत खुर्ची, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची. मी रागवतो तू समजावते लावून भारी मस्का, मी रागवतो तू समजावते लावून भारी मस्का. कधी कधी तू दाखवते ग तुझाच असले हिसका, कधी कधी तू दाखवते ग तुझाच असली हिसका. बाहेर कितीही मोठा असलो, बाहेर कितीही मोठा असलो, घरी तू माझे वरची, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची. तू असताना घर भरलेले नसता सुने सुने, तू असताना घर भरलेले नसता सुने सुने. हरविल्यागत मला वाटते गातो विरह गाणे, हरविल्यागत मला वाटते गातो विरह गाणे.
वयाकडे तू पाहू नको ग मनही तरणी काठी, वयाकडे तू पाहू नको ग मनही तरणी काठी, जीव वाळून टाकेन मी अन तू पण माझ्यासाठी, जीव वाळून टाकेन मी अन तू पण माझ्यासाठी, खरी शोभशी तू संसारी, खरी शोभते तू संसारी, या परशाची अर्ची मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची, मी तू अपरशा तू मैयरची. सैराटच्या माध्यमातून मांडलं असतं तरी पती पत्नीच्या नात्यावरती अतिशय हळूवार अशी कविता सर तुम्ही सादर केली. कविता कशी असावी किंवा कवितेचं सादरीकरण कसं असावं याचा उत्तम नमुना म्हणजे सरांनी सादर केलेली कविता. आणि ती ज्या नात्यावरती केली ते नातंच एवढं हळवं असतं, देण्या घेण्याचा हिशोब नसतो तरी द्यायचा बरेचदा राहून जातं, देण्या घेण्याचा हिशोब नसतो तरी बरेचदा द्यायचं राहून जातं, तुझ्यावरती लिहीन म्हणतो तरी लिहायचं राहून जातं, तुझ्यावरती लिहायचं तरी पण राहून जातं. तुम्ही त्या अर्थानं हे लिहिलं सर, धन्यवाद. या हळूवार नातं सुद्धा आजच्या आपल्या कवितेमध्ये आलं. यानंतर मी पाचारण करतो पुढचे कवी आदरणीय दयाल कांबळे सर, जे मालेगाववरून आले. आदरणीय दयालजी कांबळे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हल्ली. सत्तेपुढे महिलांची, सत्तेपुढे महिलांची आबरू झाली आहे कमी, सत्तेपुढे महिलांची आबरू झाली आहे कमी, न्यायालयाचे निकाल ना देती न्यायाची हमी, ना देती न्यायाची हमी, सत्ताधारी समजती महिलांना येते तुच्छ, सत्ताधारी समजती महिलांना येते तुच्छ, महिला पुढे विचार नाही राहिले स्वच्छ, नाही राहिले स्वच्छ. अडाणी शिकलेले, अडाणी शिकलेले होऊन गेले सारखे, अडाणी शिकलेले होऊन गेले सारखे, विनाकारण ओढती महिलांचे ते बुरखे, विनाकारण ओढती महिलांचे ते बुरखे. कायद्याचे पालनही, कायद्याचे पालनही तेही कुठे करतात, कायद्याचे पालनही तेही कुठे करतात, लोकशाहीच्या गळ्याला दाबून ते धरतात, लोकशाहीच्या गळ्याला दाबून ते धरतात. महिलांचे अधिकार, महिलांचे अधिकार हुतात पायमल्ली, महिलांचे अधिकार हुतात पायमल्ली, मस्तीमध्ये जगतात सत्ताधारी इथे हल्ली, मस्तीमध्ये जगतात सत्ताधारी इथे हल्ली. धन्यवाद. धन्यवाद. आपले अतिशय जुने कवी म्हणून, ज्येष्ठ कवी म्हणून दयाल कांबळे यांचं लिखाण या जिल्ह्यात आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आमचे मित्र आदरणीय दादाराव अवचार सर यांना विनंती करतो आपली एक रचना आमच्या पुढ्यात ठेवावी. दादाराव अवचार. वंदनीय काव्यमंच, मी दादाराव अवचार मालेगावरून. नुकतंच नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं, आपणा सर्वांना माहीत आहे, आणि त्याच विषयावर माझी आजची रचना आहे. दर साल नव्याने सजते अधिवेशन, दर साल नव्याने सजते अधिवेशन, आंदोलन मोर्चांनीच गाजते अधिवेशन, दर साल नव्याने सजते अधिवेशन, आंदोलन मोर्चांनीच गाजते अधिवेशन. कर्मचारी सारेच आणि शिक्षकही उतरतात रस्त्यावर, कर्मचारी सारेच आणि शिक्षकही उतरतात रस्त्यावर. चौकात घोषणांनी दरांते अधिवेशन, चौकात घोषणांनी दरांते अधिवेशन. शेतकरी बेरोजगार महिलांनी काढतात मोर्चे,
शेतकरी, बेरोजगार, महिलाही काढतात मोर्चे. बोळवण घोषणांनीच फक्त करते अधिवेशन. बोळवण घोषणांनीच फक्त करते अधिवेशन. डोळे असतात बंद, कानही असतात झाकलेले. डोळे असतात बंद, कानही असतात झाकलेले. आश्वासनांच्या फैरीच फक्त झाडते अधिवेशन. आश्वासनांच्या फैरीच फक्त झाडते अधिवेशन. असतो मुक्काम मंत्र्यांचा, असतो मुक्काम मंत्र्यांचा उबदार हॉटेलमध्ये. असतो मुक्काम मंत्र्यांचा उबदार हॉटेलमध्ये. आमचे मात्र थंडीतच गारठते अधिवेशन. आमचे मात्र थंडीतच गारठते अधिवेशन. मुद्दे आमचे पोटापाण्याचे, मुद्दे आमचे पोटापाण्याचे सारेच असतात बाजूला. मुद्दे आमचे पोटापाण्याचे सारेच असतात बाजूला. बिनकामाचेच विषय नेहमी चघळते अधिवेशन. बिनकामाचेच विषय नेहमी चघळते अधिवेशन. काढा कितीही मोर्चे, काढा कितीही मोर्चे, करा किती पण मागण्या. काढा किती पण मोर्चे, करा किती पण मागण्या. तोंडाला पानेच आमच्या नेहमी पुसते अधिवेशन. तोंडाला पानेच आमच्या नेहमी पुसते अधिवेशन. धन्यवाद. देशमुख सर. धन्यवाद सर. येस सर. सर्वप्रथम सर्व कवींच्या चरणी माझे वंदन व सर्व रसिकांना माझे अभिवादन. जी कविता सादर करतोय तिचं शीर्षक आहे बलात्कार. मला माहीत नाही एवढी सिरियस कविता सादर करावी का, पण मी जेव्हा MBBSला होतो, जी निर्भया हत्याकांड आणि बलात्कार कांड झालं होतं त्या पार्श्वभूमीवर ही कविता आहे. ते दुःख आजही आहे, तो त्रास समाजामध्ये आजही आहे. एवढी घाणेरडी अवस्था, एवढं प्रचंड दुःख शब्दात मांडण्याची ताकद कधीही कोणत्या कवीत मला वाटत नाही. पण तेव्हा त्या त्रासामध्ये लिहिलेले शब्द आहेत, कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वागत स्वागत. कविता अशी आहे की घ्या नामर्दांनो, घ्या फाडून तिच्या अंगावरील ती वस्त्रे व त्याच चिन्ह्या जोडून करा तयार एक कफन चितेवर ठेवलेल्या मानवतेवर झाकण्यासाठी. त्या देवयुगी होता तो विश्वविधाता म्हणून वाचली ती द्रौपदी. पण या कलियुगी कुणीच नाही ज्याची तुम्हास भीती. म्हणून तुम्ही नका थांबू, म्हणून तुम्ही नका थांबू. ओरबडा तिच्या शरीराला व उमटू द्या तुमच्या वासनेचे ठसे. विसरून जा की स्त्री असते देवी, आई, पत्नी व बहिणी. विसरून जा की आहे ती निसर्गाने निवडलेली एक दूत जी वाहत असते जीवन प्रवाह युगांमध्ये. होऊ द्या तिच्या अंगाची लाही लाही, येऊ द्या तिचे मरण. पण तुम्ही थांबवू नका तुमच्यातील पिसाळलेल्या कुत्र्यांना, जे आपले माणूसपण सोडून मुंगत फिरत आहेत मानवजातीचाच अंत. पण पवित्र मंदिराच्या कळसावर आघात करणाऱ्या भेकडांनो याद राखा, जेव्हा याच मंदिराचा पाया स्वतःच्या भौतिकतेचा व चारित्र्याचा मर्यादा सोडून आपली नियोजित जागा सोडेल, तेव्हा धर्मीचे उदर फाटून त्यातून निघणाऱ्या प्रतिशोधाच्या लाव्यात भस्म होण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर राहणार नाही. दुःख एवढंच की तुमच्या वासनांत शरीरासोबत राख होईल. दुःख एवढंच की तुमच्या वासनांत शरीरासोबतच राख होईल. तेव्हा समस्त बलशाली पुरुषत्व, ते पुरुषत्व ज्याने युगानुयुगे रक्षिले स्त्रीत्वाला व सिद्ध केले स्वतःच्या पहाडी शरीरातल्या मनाचे मृदूपण, याच मृदूपणाच्या महानतेला घाला घातला आहे तुमच्या कमकुवत लिंगांनी, ज्यांना अभिमान आहे स्वतःच्या मर्दपणाचा. पण खरंच माहीत आहे का तुम्हाला फरक मर्दपणात आणि पाशवीपणात? पण खरंच माहीत आहे का तुम्हाला फरक मर्दपणात व पाशवीपणात? पाशवीपणा ही कसा म्हणावा? पण पाशवीपणा ही कसा म्हणावा? पाण्यात बघायला मिळतो प्रत्येक मानवी भावनांचा प्रत्येक शब्द, फक्त एक सोडून बलात्कार. थँक्यू. धन्यवाद. कविता, या कवितेवर खरं तर काय बोलावे हा गंभीर प्रश्न आहे. अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती विदारक करणारी कविता डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर सुरेश खरावड यांना विनंती करतो आपण आपली रचना सादर करावी. सुरेश खरावड, वाशी. धन्यवाद सर. माझ्या नवीन रचनेचं नाव सर म्हणतात गाऊन म्हणा. रचनेचं गाऊन आणि पाहून रचनेचं नाव आहे
भावना आदिवासी बांधवांच्या मनातील. गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. धरण केले, बांध घातले, कारखाने दिले, धरण केले, बांध घातले, कारखाने दिले, वने कापुनी खदानी खोदुनी अभयारण्य केले. धरण केले, बांध घातले, कारखाने दिले, वने कापुनी खदानी खोदुनी अभयारण्य केले. वने राने सोडून आम्ही, वने राने सोडून आम्ही कोणाचे होणार भले. विकास राजा तूच सांगावे असे कसे रे झाले, विकास राजा तूच सांगावे असे कसे रे झाले. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. कोरडी गंगा कोरडी यमुना कृष्णा कोरडी केली, कोरडी गंगा कोरडी यमुना कृष्णा कोरडी केली. उरलाच नाही कोणी आता जलचरांचा वाली. कोरडी गंगा कोरडी यमुना कृष्णा कोरडी केली, उरलाच नाही कोणी आता जलचरांचा वाली. काय असे हे अघोरी कृत्य, काय असे हे अघोरी कृत्य, बिसलरी महाग झाली. घाणेरडी ती केली गंगा आमच्या वाट्याला आली, घाणेरडी ती केली गंगा आमच्या वाट्याला आली. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. जपावे जंगल जपावे प्राणी बिरसाने दिला वसा, जपावे जंगल जपावे प्राणी बिरसाने दिला वसा. जलचर गेले प्राणी संपले वागू नको रे असा. जपावे जंगल जपावे प्राणी बिरसाने दिला वसा. जलचर गेले प्राणी संपले वागू नको तू असा. प्राणी पक्षी जीव आपुला, प्राणी पक्षी जीव आपुला वाचवतील कसा. निसर्गाशी मिळते जुळते घेऊन सारे हसा. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. समाजसेवक असे कसे ठेकेदार झाले, समाजसेवक असे कसे ठेकेदार झाले. सामदामाने दंडभेदाने शेती घेऊन गेले, समाजसेवक असे कसे ठेकेदार झाले. सामदामाने दंडभेदाने शेती घेऊन गेले. ठेकेदारच राजा झाले, ठेकेदारच राजा झाले, दंड घेऊन आले. गाव आमचे बघा जरा सदनी का केले, गाव आमचे बघा जरा सदनी का केले. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. शेवटचं कडवळ. बिरसा म्हणतो एकजुटीने लढा उभा रावा, बिरसा म्हणतो एकजुटीने लढा उभा रावा. दलित कोळी आदिवासींनी झेंडा हा धरावा. बिरसा म्हणतो एकजुटीने लढा उभा रावा. दलित कोळी आदिवासींनी झेंडा हा धरावा. शेती माती माय आमची, शेती माती
कशाला हवा पुरावा, हक्कासाठी लढणे हाच पर्याय निवडावा, हक्कासाठी लढणे हाच पर्याय निवडावा. हे गाव सोडणार नाही, जंगल सोडणार नाही, शेती माती माय आमची रक्षण सोडणार नाही. धन्यवाद. कविता एकदम छोटी सादर करावी, नाहीतर कवी संमेलन संपणार नाही. असो, अतिशय समारोपाच्या पायरीकडे आपण आहोत. यानंतर मी कवी अनिकेत देशमुख यांना विनंती करतो आपली रचना सादर करावी. सर्वांना विनंती आहे, आपल्याला कवी संमेलन पुढे न्यायचे आहे, श्रोत्यांनाही आपल्याला ऐकायचं आहे, तरी छोटी कविता आणि दर्जेदार कविता आमच्या पुढे ठेवावी. अनिकेत देशमुख. गर्दी निघून गेली, जे काही मोजके दर्दी आहेत तेच आता राहिले. की नांगराचा फाळ असते कविता, नांगराचा फाळ असते कविता, भजनातील टाळ असते कविता, काळ्या आईला हसवणार काळकुट्टा भाळ असते कविता. अजिंठ्याची लेणी कविता, अजिंठ्याची लेणी कविता, प्रेयसीची लेणी कविता, चुकवणी पुन्हा उरलेली आयुष्याची देणी कविता, चुकवणी पुन्हा उरलेली आयुष्याची देणी कविता. इथं इतक्या थंडीतही ज्या माता भगिनी अजूनही कवी संमेलन ऐकत आहेत, त्यांच्यासाठी लेख नावाची कविता सादर करतो. लेख. तुझ्या जन्मान ग पोरी, तुझ्या जन्मान ग पोरी, सार घर हरकल, बाप होण्याच ग पुण्य माझ्या पदरी तू दिलं, बाप होण्याच ग पुण्य माझ्या पदरी तू दिलं. लेख चैतन्याचा झरा, लेख वात्सल्याचा मळा, तुझा जन्म झाला पोरी हाची आनंद सोहळा, तुझा जन्म झाला पोरी हाची आनंद सोहळा. लेख साजिरी गोजिरी, लेख गोड छान परी, येत आठवण तुझी येतो हुंद कायापुरी, येत आठवण तुझी येतो हुंद कायापुरी. गुरुवारी लक्ष्मी आली गोड हातनी पावलं, वान बापाच घेऊन उमललं काव्य फुलं, वान बापाच घेऊन उमललं काव्य फुलं. तुला हातावरी घेण्या किती कासावीस झालो, पोरी रागावस नको नाही भेटायासी आलो, पोरी रागावस नको नाही भेटायासी आलो. जगी कोरोनाचा घोर पाय अडला उंबरी, तुझ्या काळजीन पोरी मग फिरलो माघारी. ध्यानी मनी दिसे तुझ, तुझ्याशीच सुरू गुज, ध्यानी मनी दिसे तुझ, तुझ्याशीच सुरू गुज. बाप झाल्यावर कळे एका बापाच काळीज, बाप झाल्यावर कळे एका बापाच काळीज. तुझ्या एरियान ग पोरी आनंदला हा गाभारा, उद्धरते कोणी कुळा अशी लेक आली घरा, उद्धरते कोणी कुळा अशी लेक आली घरा. दुडू दुडू धावशील पुसे आसव डोयाच, घरा भरून यावाहे नात बापणी लेकीच, घरा भरून यावाहे नात बापणी लेकीच. दिस निघून जा
पुण्यही माझे विधात्या पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर, मला एका मुलीचा बाप कर. आणि ती मुलगी जेव्हा सासरी जाते, ती जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. तिला न रुचते नटणे बिटणे, तरी नेहमी परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी, तरी नेहमी परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. आणि तिला न्यायला जरा उशिराने ये तू राजकुमारा, अन तिला न्यायला जरा उशिराने ये तू राजकुमारा. अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. खूप खूप धन्यवाद अनिकेत सर. अगदी 2-4 कविता उरलेल्या आहेत आणि तुम्ही रसिक, मी तुमच्या रसिकतेला अभिवादन करतो. अतिशय दिवसभरच्या या व्यस्ततेत सुद्धा कानात प्राण ओतून तुम्ही कवितेला दाद देताय. खरोखर मी आपल्या रसिकतेला अभिवादन करतो. अतिशय रंगतदार असं हे कवी संमेलन समारोपाकडे आहे. आणि यानंतर मी पाचारण करतो श्री गोविंद सतरकर यांना, त्यांनी एक रचना सादर करावी. प्रस्तावना न करता कविता सादर करावी. 2013 PSI मॅडमने जे सांगितलेले निर्भया प्रकरण 2013 दिल्ली, त्यावर त्या प्रसंगावर आधारित केले. नसेल रक्त सुकले अजूनही दामिनीचे, नसेल रक्त सुकले अजून दामिनीचे, नसतील ध्वनी विरले नदी त्या आक्रोशाचे. कानावर आजही पडतात त्याच ग्वाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. क्रूरतेलाही सुटावा भीषण थरकाप, क्रूरतेलाही सुटावा भीषण थरकाप, मानवतेच्या भाळी हा कसला अभिशाप. क्रूरतेलाही सुटावा भीषण थरकाप, मानवतेच्या भाळी हा कसला अभिशाप. महाभारती असेच घडले सांगते गीताही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. शहीद संभाजीचे तन झाले अनामिकेचे, हरेक दिसाला कित्येक घडते लांछन विटंबनेचे, हरेक दिसाला कित्येक घडते लांछन विटंबनेचे. न्याय नीती बघा झाली कशी धराशाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. युनोतही गाजला भारतीयांचा डंका, युनोतही गाजला भारतीयांचा डंका, माणसांनीच केले मानवतेचे पतन का. शण्यते थंड झाले शिवा येतू लवलाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. वांजोटा खर्च आले संसदेत प्राक्तन या देशाचे, वांजोटा खर्च आले संसदेत प्राक्तन या देशाचे. नयनाची कशी गुबळ झाली आधुनिक धृतराष्ट्राची. शेवटची घटिका मोजते आहे वाढते ही लोकशाही, शेवटची घटिका मोजते आहे वाढते ही लोकशाही. मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. अर्धनग्नेचा थांबवा हो तुम्ही अधपात, अर्धनग्नेचा थांबवा हो तुम्ही अधपात. रक्त बंदच करते रक्ताचा घातपात, रक्त बंदच करते रक्ताचा घातपात. मातृ उदरे जन्म द्या उद्याची जिजाई, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. शेवट विस्मृतीत गेल्या त्या शौर्यांच्या गाथा, विस्मृतीत गेल्या त्या शौर्यांच्या गाथा. अंतर्यामी आज प्रौढांच्या कथा, अंतर्यामी भरल्या आज प्रौढांच्या कथा. विनितो नका आणू हो पुन्हा पातशाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही, मोगलापेक्षा क्रूर वाटते ही बेबनशाही. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक
प्रकाशित आहेत. प्राध्यापक भाऊराव तनपुरे. सर्वप्रथम सर्व श्रोत्यांच्या रसिकतेला आणि सहनशीलतेला अभिवादन. कवितेचा एक प्रकार असतो विडंबन. कुसुमाग्रजांची एक कविता आहे कणा नावाची आणि बहुतेकांना ती माहितीच आहे. त्या कणा कवितेचं विडंबन करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे. कवितेचं शीर्षक आहे चुना. एका शेतकऱ्याची व्यथा घेऊन ही कविता येते. ओळखलं का सर मला, ओळखलं का सर मला, ही जी सुरुवात त्याची आहे. माझ्या कवितेची सुरुवात अशी आहे. ओळखलं का राव, ओळखलं का राव मला, रागात आला कोणी, गाल होते फुगलेले, रागात होती वाणी. क्षणभर बसला, फटकन बसला, बोलला रागात येऊन, बकरी म्हणे घुसली शेतात, गेली वांगी खाऊन. इकडून तिकडे सगळीकडे शेतात म्हणे नाचली, इकडून तिकडे सगळीकडे शेतात म्हणे नाचली, शेंडे शेंडे खाल्ली सगळी, बुडख मात्र वाचली. शेतात होते नव्हते सारे कष्ट केले, शेतात होते नव्हते सारे कष्ट केले, राहिले शिवले सगळे स्वप्न ध्वस्त झाले. कारभारनिसी म्हणे कालपासून सारखा भांडतोय, कारभारनिसी म्हणे कालपासून सारखा भांडतोय, शेळीवरचा राग सगळा तिच्यावर काढतोय. पान चुन्याकडे हात जाताच रागामध्ये सुटला, खाण्याला पान देता म्हणे राव, हा जरा बेशरमपणाच वाटला. पान काय देता म्हणे राव, पान काय देता म्हणे राव, शेताचा झाला चुना, नुकसान भरपाई द्या, नाहीतर कोर्टात लढ म्हणा, नाहीतर कोर्टात लढ म्हणा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर अरविंद उचित यांना आमंत्रित करतो आणि सोबत मीनाक्षी नगराळे मॅडम यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. लेखनीला ऊर्जा हवी, लेखनीला ऊर्जा हवी, उचित दिशा दर्शवी, सत्य असत्य मांडणी, सत्य असत्य मांडणी, ती नवीच नवी. कवितेचं शीर्षक आहे कविता. वर्षानुवर्षापासून ती पुढेच पुढे चालत होती, वर्षानुवर्षापासून ती पुढेच पुढे चालत होती, मागे फिरून कधी कधी साधही घालत होती. शृंगारताना केश संभारी शब्द सुमने माळत होती, शृंगारताना केश संभारी शब्द सुमने माळत होती, तिमिरात ज्योती बनून नित्य, तिमिरात ज्योती बनून नित्य स्वतःला जाळत होती. मी मात्र प्रपंचात तो रस्ताच विसरून जात होतो, मी मात्र प्रपंचात तो रस्ताच विसरून जात होतो. खळगी पोटाची भरण्या केवळ, खळगी पोटाची भरण्या केवळ खस्ताच खस्ता हात होतो. लपंडावात ती लपू लागली, लपंडावात ती लपू लागली, लपता लपता जपू लागली, आणि शीतल कोमल गार कधी तर, शीतल कोमल गार कधी तर सूर्यासमान तपू लागली. ठरविले पाऊल कुणांवर आता, पाऊल आपले टाकून घ्यावे, ठरविले पाऊल कुणांवर आता, पाऊल आपले टाकून घ्यावे. होऊनी नतमस्तक एकदा, होऊनी नतमस्तक एकदा, चरणी तिच्या झुकून जावे, चरणी तिच्या झुकून
झुकून जावे, बघून मग ती रडली हसली, जाणले कुठे कुठे वसली. बघून मग ती रडली हसली, जाणले कुठे कुठे वसली. रुसवे फुगवे कधी न दिसले, रुसवे फुगवे कधी न दिसले. स्वाभिमानानं ती ठसठसली. दीन दुबळ्यांच्या झोळीतही, टोईवरच्या मोळीतही, दीन दुबळ्यांच्या झोळीतही, डोईवरच्या मोळीतही, सई सखींच्या फुगड्यांतही, सई सखींच्या फुगड्यांतही आणि ठीगळांच्या लुगड्यातही, साक्षरांच्या हद्दीतही, साक्षरांच्या हद्दीतही आणि निरक्षरांच्या बुद्धीतही, ज्ञान मंदिरी ज्ञानातही, ज्ञान मंदिरी ज्ञानातही आणि अंतराळी विज्ञानातही. गीत संगीत अभंगातही, गीत संगीत अभंगातही तल्लीन ती भजनातही आणि संत सुधारक पंथातही, संत सुधारक पंथातही आणि सर्व धर्माच्या ग्रंथातही. कधी रक्तस्त्राव थारोळ्यातही, कधी रक्तस्त्राव थारोळ्यातही आणि पीडितेच्या आरोळ्यातही. रणांगणी क्रांतीतही, रणांगणी क्रांतीतही आणि तथागतांच्या शांतीतही, तथागतांच्या शांतीतही. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आमंत्रित करतो चेहरे ओरबडलेल्या देशात आणि सैनिकी कविता लिहिणारे वाशिमचे कवी आदरणीय दीपक ढोले यांना कृपया आपली रचना सादर करावी. माधुरी बहादूर यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न करू. कवितेचे शीर्षक आहे झाडे आणि माणसे. 3 तुकड्यातली कविता आहे. नंबर 1. घराच्या आजूबाजूस मोकळ्या जागेत लावलेल्या झाडे वेलीच्या कोवळ्या फांद्यांचे देठ खुडतात शेजारी. बिचाऱ्या झाडांना घेऊ देत नाहीत मोकळा श्वास आणि आकाशात उंच भरारी. 2. डांबरी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांचा पिसारा छाटल्या जातो वारंवार. कधी कधी तर बुंध्यापासूनही कापल्या जातात आर पार. रुंदीकरण चौपदीकरणाच्या नावाखाली आदळतात भरधाव ट्रक, अवजड वाहने स्थितप्रज्ञ झाडावरच अन सांडते रक्त लाल कडक. अपराधी मात्र झाडांना ठरवून झटकतात हात माणसे. नंबर 3. सरहद्दीवरील झाडेही थरारतात वेळी अवेळी होणाऱ्या बेछूट गोळीबारांना आणि झेलतात गोळ्या अंगावर. काही दोष नसून सुद्धा तरीही झाडे वाढतात, फुलतात, फळतात आणि माणसे बिचारी मनातच फुडतात, जळतात आणि स्वतःलाच चालतात. धन्यवाद. हॅलो. यानंतर प्राध्यापक मधुकर बनसोड सर. झाडांवर कविता सादर केली आदरणीय ढोले सरांनी. त्यानंतर प्राध्यापक मधुकर बनसोड सर. साधारण सर्वच आमच्या कवी बांधवांनी दीर्घ कविता सादर केल्यात आणि त्या तुम्ही ऐकल्यात त्याबद्दल तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो.
एक छोटीशी रचना माझी बायको मधुराने तिला अर्पण करतो. आवडली तर तुम्ही टाळ्या वाजवा. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. भिजू नकोसी तू, भिजू नकोसी तू, पाऊस फार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. वाढला वेग भारी धुवाधार पावसाचा, वाढला वेग भारी धुवाधार पावसाचा. पावसाळी रात्रसी, पावसाळी रात्रसी गारवाही फार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. ओंजळ भरून घेशील प्राजक्त पहाटेचा, ओंजळ भरून घेशील प्राजक्त पहाटेचा. माळून सुगंध सारा, माळून सुगंध सारा, हाही गंधार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. शेवट करतो. आभार मानतो मी प्रशांत सागराचे, आभार मानतो मी प्रशांत सागराचे. मधुरंग या नभाचा, मधुरंग या नभाचा निळाशार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. येशील माझ्या मनाचे उघडेच दार आहे. उघडेच दार आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मीनाक्षी नागराळेकरांना विनंती करतो आपली रचना सादर करावी. एकच रचना आणि छोटी रचना या ठिकाणी सादर करावी अशी सर्वांना विनंती करतो. मीनाक्षी नागराळे. सर्वांना नमस्कार. आदरणीय विचारमंच आणि उपस्थित असलेले रसिक प्रेमींना वंदन. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप माझा शेतकरी. 93व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर निवड झालेली ही रचना आपल्या पुढ्यात ठेवते. जगाचा पोषण असणाऱ्या बापाला ही कविता समर्पित. बाप माझा शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. बाप माझा शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. दिन रात राबुनिया करी शेताची चाकरी, करी शेताची चाकरी. बाप माझा शेतकरी, राब राबुनिया सोन पिकवी शेतात.
तेव्हा कुठे मिळतसे खाया धान्य रे हातात, त्याच्या घामाच्या धारांनी सार शिवार फुलत, गहू हरभरा ऊस कस वाऱ्यान डुलत, कष्ट करी माझा बाप पुन्हा येईल कासर, निसर्गाच वरदान येतो भरून यावर, साऱ्या जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी, त्याच्या कष्टाने मिळते खाया साऱ्यांना भाकरी, शेत मला भाव नाही सांगा कस जगायच, दुःख झाकून ठेवत पोट कस भरायच, दुःख झाकून ठेवत पोट कस भरायच. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर माधुरी बहादुरे. कवितेचं शीर्षक आहे कातरवेळ. ह्या भलत्याच कातरवेळी जीव गंधाळला तुझ्यात, ह्या भलत्याच कातरवेळी जीव गंधाळला तुझ्यात, मी शब्दांची परिणीत ओढ लागली या जीवा, मी वेंधळी युगाचं गंधगंधात गुंतला, मी वेंधळी युगाचं गंधगंधात गुंतला, मी श्वासात गुंतले तू श्वास माझ्यात गुंतला, मी कल्लोळ आजचा मीच शांतता उद्याची, मी कल्लोळ आजचा मीच शांतता उद्याची, तू तृष्णा ह्या मनाची वेळ लावी जीवा, मी तर पार खुळी होते नाद खुळाच राहिला, मी श्वासात गुंतले तू श्वास माझ्यात गुंतला. एक छोटीशी चारोळी सादर करते घाव नावाची. घाव जिरत जावे घाव भिजत जावे, घाव जिरत जावे घाव भिजत जावे, सरते शेवटी दिवसेंदिवस फक्त घाव मोजत जावे, ना आशा कुणाची ना तळमळ कशाची, ना आशा कुणाची ना तळमळ कशाची, ह्या क्षणाक्षणानेच आयुष्य फक्त माझ्यात जगत जावे, ह्या क्षणाक्षणानेच आयुष्य फक्त माझ्यात जगत जावे. धन्यवाद. धन्यवाद. नाही फिरलो माघारी वाशिम जिल्ह्याचा इतिहास. बालभारती मंडळाचे सदस्य आमचे मार्गदर्शक आणि आमच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष मोहन शिरसाट सर यांना विनंती करतो की आपण आम्हाला अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन आणि कविता असं या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय कवी संमेलन अध्यक्ष मोहन शिरसाट सर. वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण कवी संमेलनासाठी या ठिकाणी जमलो आहोत आणि वाशिमकरांना कविता काय आहे हे समजायला लागलं आहे आणि तो वारसा या ठिकाणी उपस्थित सगळ्या श्रोत्यांमध्ये दिसतोय. आणि आजचं कवी संमेलन मला वाशिमच्या इतिहासातलं अतिशय चांगलं दर्जेदार आणि कसदार कवी संमेलन आहे असं मला जाणवलं. कारण वाशिमचा एक कवी आपल्याला अखिल भारतीय स्तरावर पोहोचवायचा आहे आणि तो जागतिक स्तरावर पोहोचेल असं आम्ही वाशिमकर सदिच्छा देत आहोत. खरं तर आजचं हे कवी संमेलन स्त्री विषयावर जरा अधिक भर देणार आहे किंवा आजचा दिवसच हा स्त्रियांनी आपल्यावर प्रभाव टाकलेला आहे की ती भावना या संमेलनातून जात आहे असं मला वाटते. कदाचित काल 25 डिसेंबर मनुस्मृती दहनाचा दिवस, त्याचा स्मृती दिवस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. कारण मनुस्मृती असा एक काव्य ग्रंथ आहे की त्याने समाजाला मातीत घातलं, माती एका महिला वर्गाला मातीत घातलेला आहे असा तो मनुस्मृती ग्रंथ. त्याचा स्मृती काल होऊन गेला आणि समाजाचा उद्धार करणारा एक ग्रंथ आहे की तो कवितेचा ग्रंथ असं समजतो मी स्वतःला. तो ग्रंथ म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. आणि हे वर्ष सध्याचं जे वर्ष आहे ते भारतीय संविधानाचं सन्मान वर्ष आहे. कारण याला अमृत महोत्सवी वर्ष असं म्हणतात. तर त्या संविधानाचा सन्मान आपण केला पाहिजे आणि ते महाकाव्य आहे आजच्या समाजाला उद्धार करणारा असं मी माझी धारणा व्यक्त करतो. कविता काय असते? कविता जगण्याचा एक भाग असतो. कारण जेव्हा आपण सकाळी उठतो, फ्रेश होतो आणि प्रार्थना करतो, ती प्रार्थना काय आहे? कविता आहे. ती कविताच आहे. म्हणजे दिवसाची सुरुवातच आपल्या कवितेने होते आणि
समाजामध्ये काव्य हा एक भाग आहे, तो जगण्याला बळ देणारा तो एक भाग असतो. राष्ट्रगीत काय आहे? ती कविताच आहे. हे सगळं कवितेची ताकद सामान्य माणसापासून असामान्य माणसाला सगळ्यांना जगण्याला ऊर्जा देणारी कविता असते. आणि म्हणूनच राजकारणी लोक सुद्धा आपलं भाषण अधिक प्रभावी करण्यासाठी संसदेमध्ये म्हणा किंवा संयुक्त राष्ट्रामध्ये म्हणा कवितेचाच आधार घेतात, कवितेचाच आधार घेतात आणि कविता जगण्याचं बळ देते. या ठिकाणी सादर झालेल्या कविता आहे भाकर म्हणा किंवा सगळी नाती म्हणा, म्हणजे ती नवरा बायको, प्रियसी प्रियकर, आई लेक, अशा सगळ्या नात्यांमध्ये गुंतलेल्या आजच्या कविता होत्या. परंतु काही कवितांनी मन हिलावून टाकलं अशा पण कविता या ठिकाणी सादर झाल्या. वाशिम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याच्या कडे वाटचाल करत असं मला वाटायला लागलं. आणि ही सगळी टीम आपल्या सगळ्यांच्या सोबत असली तर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी सुद्धा आपण वाशिमवर प्रस्ताव टाकण्या काही मागे पुढे पाहणार नाही असं मला वाटते. कारण आता आपल्याला देशी कविता इथे सादर करतो. आणि 2 सूत्रसंचालकांनी कवयित्री मीनाक्षी नगराडे मॅडम आणि कवयित्री माधुरी बहादुरे मॅडम या 2 कवींना पत्रिकेत नाव नसताना त्यांना कविता सादर करू देण्यासाठी स्वतःची कविता त्यांनी म्हटली नाही. त्यांच्या त्यागासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. ठीक आहे. तर आपल्या सहकार्याला असा हात आपण दिला पाहिजे आणि जे लिहिणारे लोक आहेत त्यांना हातात हात घेऊन आपल्यासोबत चाललं पाहिजे. म्हणून एक माझं स्वतःची जगण्याची फिलॉसॉफी असलेली कविता आहे. ते कवितेचे शीर्षक आहे प्रबोधन तत्व. प्रबोधन तत्व. पवित्र आहे प्रत्येक कण प्रत्येक क्षण, अपवित्र नाही कोणतीही भूमी वा साधन. फक्त कोणत्या क्षणी कोणत्या स्थळी काय करावं याचे ठेवतो भान, अंतरंगात जपतो माणूसपणाचं टवटवीत हिरवं पान. कोणीही नसते वांझोट, प्रत्येक जण प्रसवत असतो नव काही. वृक्ष वृक्ष वाटणाऱ्यातही निर्माण शक्ती ठाई ठाई. मी सत्तेवर नाही सत्यावर विश्वास ठेवतो, मालमत्तेवर नाही बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवतो. कोणता प्रदेश, कोणती भाषा, कोणता धर्म, कोणती जात, कोणता वंश, कोणते लिंग, कोणता आहे त्यांचा श्वास, तो माणूस आहे ना यावरच माझा दृढ विश्वास, यावरच माझा दृढ विश्वास. आणि संमेलन समितीने मला या कवी संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या सगळ्या कवींनी अतिशय सुंदर कविता सादर केल्या. आणि असेच नवीन पिढी तयार व्हावी, जुनी नवीन पिढीचा हातात घेऊन आपण चालूया आणि असंच काहीतरी कवितेचा जागर सुरू ठेवूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सर. आपण कविता सादर केली, आपला अध्यक्ष मनोगत सुद्धा सादर केलं. मी वाशिममध्ये कवितेची चळवळ तुम्ही आदरणीय मोहन शिरसाट सर, आदरणीय लादे सर, आदरणीय डॉक्टर बोरा सर व आपल्या फारुख जमल सर आपल्या सहकार्याने अधिकाधिक वृद्धिंगत होत राहो, हाच वारसा पुढे जोपासत राहूया. मी सर्वांचे आभार मानतो. आणि रीतसर आभार मानण्यासाठी आदरणीय संजय बोदडे सरांना पाचारण करतो. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटते, पुन्हा एकदा सरांनी जे म्हटलं 10:15 वाजले तरी तुम्ही कविता ऐकताय, खरंच मी तुमच्या रसिकतेला अभिवादन करतो. आणि शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की चिडचिड तगमगीनंतर लागलेली शांत झोप म्हणजे कविता. दिवसभराच्या चिडचिड तगमगीनंतर लागलेली शांत झोप म्हणजे कविता. विदुलासाठी गजाननाने लावलेलं तत्वज्ञानाचं रोप आणि तुम्हा सगळ्याच्या प्रेमात चिंब भिजवून जगाचा घेतलेला निरोप असते कविता, जगाचा घेतलेला निरोप असते कविता. हे कवी संमेलन अविस्मरणीय असं आपल्या सगळ्यांच्या ध्यानात राहील. पुनश्च एकदा आभारासाठी आदरणीय संजय बोदडे सर. वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन 2025 सत्र 3.
सर्वांना पुनश्च नमस्कार. आजच्या या काव्यमयी सायंकाळी मी सर्वांचे आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. शब्द फुलांनी आपण सजवला हा मंच, शब्द फुलांनी आपण सजवला हा मंच आणि भरली आमची झोळी आणि भरली आमची झोळी. ऋणात राहू सदैव सर्वांच्या, ऋणात राहू सदैव सर्वांच्या सादर करतो आहे शेवटी आभाराच्या 4 ओळी, आभाराच्या 4 ओळी. सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक क्षीरसागर सर यांचे, ज्यांनी आपणा सर्वांसाठी हा मंच उपलब्ध करून दिला. तद्वतच आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री मोहनजी शिरसाट सर, जे स्वतः एक सुप्रसिद्ध कवी आहेत, साहित्यिक आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. सर, आपली उपस्थिती आम्हा सर्वांस नेहमीच प्रेरणादायी आहे. आजच्या कवी संमेलनात ज्यांनी आपल्या हृदयाला भेटणाऱ्या सुंदर कविता सादर केल्या, त्या सर्व कवींचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. सर्वांना कोटी कोटी प्रणाम. सर्व आजच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक माननीय डॉक्टर विजय काळे सर व श्री चाफेश्वर गांगवे सर यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी खूपच सुंदर असं संचलन या ठिकाणी केलेलं आहे. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट संयोजनासाठी माननीय प्राध्यापक सुरेंद्र वानखडे सर यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि शेवटी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मिस मीना उकडे मॅम यांचेही खूप खूप आभार मानतो. उपस्थित श्रोत्यांचे, ज्यांनी भरभरून या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे, यांचेही मी आभार मानतो आणि आयोजकांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. खूप खूप धन्यवाद सर्व.